ते म्हणतात ना, नजर इजरेल भाऊ. खरंच काल मी फक्त स्नॅप टाकला होता माझ्या घड्याळाचा की एक दिन मेरा भी टाईम आहे का, आणि असं म्हणजे नाही का घड्याळ हातात घालून फोटो काढला होता. तर खरंच नजर येईल. मला एवढे दिवस वाटत नव्हतं की खरं खोटं असेल म्हणून, काय बनत असेल नजर लागती नाही भाऊ, लागती. मी फक्त घड्याळाचा स्नॅप टाकला, माझ्या घड्याळ आज सुटलेलं माझ्या हातात आहे. विचार करा बघा, काच बी पडली आता त्याची. पण माझं म्हणणं एवढंच आहे की त्याने घड्याळाला जेणे कोणी नजर लावली असेल, घड्याळाला लावली, घड्याळाच्या आतल्या टायमाला नाही लावली. मी थांबणार नाही, म्हणजे घड्याळ थांबणार नाही हे घड्याळ म्हणते. आपण का थांबतो? जर घड्याळाचं आयुष्य म्हणजे घड्याळाची लाईफ आणि आपली लाईफ जर कम्पेअर केली तर माणसाने जर आपल्या आयुष्याला जर नजर लावली असेल का, हो आयुष्याला म्हणजे नुसती एका पॉईंटला नजर लागली नाही, एका पॉईंटला नजर लागल्यानंतर पुढं आपण चालत राहायचं, आपल्यावरती थांबायचं का चालायचं. जोपर्यंत आपण जिथं आपण थांबलो तिथं त्याची जी लावलेली नजर आहे ती त्याला चांगलं झालं, पण नाही, घड्याळ थांबलं का नाही, तसं आपण पण कंटिन्यू चालत राहायचं आणि दाखवून द्यायचं की नाही का आपण पण घड्याळासारखे चालणार आणि चमकणार. आपलं पण टाईम एक येणार, जसे 12 वाजतात तसे आपले बी 12 वाजणार. पुढं लाईफमध्ये अजून काहीतरी निर्णय चांगलं होईल. त्यामुळे कधीच थांबू नका, कधीच खचू नका, पुढे चालत राहा. घड्याळ थांबलेलं नाही आहे, तुम्ही पण थांबू नका. जय महाराष्ट्र.